नमस्कार. देव माझ्यावरती स्वागत आहे. माझी अनेक दशकांपासून इच्छा होती की तुळजापूरला जाऊन तुळजाभवानी मातेचं दर्शन घ्यावे, पण कधी हिंमत झाली नाही. कारण टी व्हीवर पाहिलेलं की एकदम सैलाब असतो भक्तांचा, 6 ते 8 तास लाईनीमध्ये उभं राहायचं, म्हणून हिंमत नाही झाली. मी या व्लॉगमध्ये तुळजाभवानी मातेचे महत्त्व किंवा इतिहास सांगणार नाही, कारण ते तुम्हाला सर्वांना ऑलरेडी माहिती आहे, पण बाकीच्या ॲस्पेक्ट्स कव्हर करणार आहे. पद्माकर जोशी काका हे श्री स्वामी समर्थ विश्रांती धाम बागेहळ्ळी अक्कलकोट इथे 26वा वर्धापन दिन साजरा करणार होते. त्यांनी फोन केला, बसमध्ये जागा आहे, येणार का? बॅग भरलेने निघालो. बुधवार, गुरुवार, शुक्रवार काय काका आपण कुठे आलोत? आतल्या भागातल्या छोट्याशा गावातला मोबाईल नेटवर्क रिस्क होती. स्वामींच्या कृपेने काही एस्केलेशन माझ्यापर्यंत कंप्लेंट तर आल्या, पण क्लायंटने समजून घेतले. आम्ही रात्री 10 वाजता पुण्यावरून निघालो. अंदाजे 4:30 वाजता तुळजापूरला पोचलो. एक प्रश्न होता की सकाळी देवळात दर्शन घ्यायचं, पण आंघोळ न करता दर्शन घेऊ शकत नाही, म्हणजे लॉजमध्ये चेक इन करायला लागेल का? त्याचा उपाय देवळातच आम्हाला गोमुख म्हणून सापडला. सकाळी हातपाय धुवून तोंडावर आणि शरीरावर गोमुखाचे पाणी शिंपडून आम्ही दर्शनासाठी पुढे निघालो. फ्री एंट्री शेतीसारखी खूपच लांब लचक आहे. शॉर्टकट तिकीट 200 रुपये प्रति व्यक्ती. आम्ही बुधवारी पहाटे पोचलो म्हणून लाईन नव्हती, सरळ दर्शन भेटले. चप्पल स्टँड आहे, बाजूला शौचालय आहे, बॅग ठेवण्यासाठी लॉकर आहे. तर देवस्थानांकडून चांगली सोय झालेली होती, पण दर्शन 15 फूट दुरून असते आणि मंदिर खाली असताना सुद्धा कर्मचारी पुढे चला म्हणून ओरडत होते. पाठी अनेक छोटी मंदिरे आहेत, पण एक ठिकाणी रांग लागली होती. दगडावर 10 रुपयाची नोट ठेवा आणि आपल्या मनातली इच्छा दगडावर सांगा. दगड उजवीकडे किंवा डावीकडे फिरेल आणि सांगेल हो की नाही. बघायला मजा आली आणि पुढे निघालो. तिकडे एक गोंधळ घालणारा माणूस होता. 2 गाणी 1100 रुपये. काही भटजी भाविकांना जमा करून आरत्या करत होते. आरतीपेक्षा इच्छेने देणगी द्या हे जास्त ऐकू आले. ज्यांना देवीचे स्तोत्र किंवा पठण करायचे असेल त्यांच्यासाठी बसण्याची सोय सुद्धा आहे. आम्ही गर्दी पाहता बाहेर निघालो आणि चहा घेतला. काही इम्पॉर्टंट गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या की जर तुम्ही गर्दीच्या वेळेला गेलात तर पर पर्सन 200 रुपये दर्शनाचं आहे. डायरेक्ट दर्शनासाठी देवीचं दर्शन अंदाजे 10 ते 15 फुटावर नव्हतं. काय घेऊन येऊ शकतं तुळजापूरवरनं तर कवड्याची माळ, कुंकू आणि तिकडचे पेढे. मला आणखीन का असं सिग्निफिकंट वाटलं नाही घेऊन येण्यासारखं. माझ्या घरी 10 इंचाची लक्ष्मीची मूर्ती आहे. तिला बरोबर शोभेल अशी एक माळ घेतली आणि काही प्रसाद घेतला. काही जणांनी कुंकू घेतले, पण ते मी अवॉइड करेल कारण ते केमिकलचे दिसत होते. तिकडे खूप सारे दुकानं आहेत जिकडे रेखीव पितळेच्या मूर्त्या वेगळ्या वेगळ्या देवांच्या अवेलेबल आहेत, पण तेवढ्या जास्ती एक्सपेन्सिव्ह वाटल्या ॲज कम्पेअर्ड टू पुण्याच्या मार्केटमध्ये. बाहेर आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आलो आणि बस पकडली. अक्कलकोट तिकडून फक्त 1.5 तास आहे. मध्ये सोलापूरच्या आधी 2 टोलना केला. रात्रीचा प्रवास केला तर तुळजापूर नक्की ॲड करा. ब्रह्ममुहूर्तावर दर्शन खूप छान होते आणि रांग पण लागत नाही. अक्कलकोट पहाटेला 8:30 वाजता पोचलो, तर जाताना तुळजापूर आणि दुसऱ्या दिवशी पहाटे वटवृक्ष मंदिर काकडा घेऊन एक यादगार प्रवास होऊ शकतो. अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा. पोस्ट आवडल्यास लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका.